मित्रांनो, कालच्या तासिकेमध्ये आपण एक्झरसाइज 2.6 यामधील एक्झाम्पल नंबर 1, 2 आणि 3 सॉल्व केले. आता राहिलेले एक्झाम्पल आपल्याला आजच्या तासिकेमध्ये पूर्ण करण्याचे आहेत. तर आपण एक्झाम्पल नंबर 4 ला सुरुवात करूया. पहा, एक्झाम्पल नंबर 4 काय आहे. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. याचा अर्थ झाला, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी ओल्डर म्हणजे मोठा आहे. सम ऑफ एज ऑफ देअर रेसिप्रोकल्स इज 1/6. म्हणजे त्यांचे जे काही एज मिळेल आपल्याला, त्या एजचा काय घ्यायचं आपल्याला, रेसिप्रोकल्स आपल्याला माहिती आहे. तर रेसिप्रोकल्सची काय करायची, आपल्याला ॲडिशन करायची आणि ते ॲडिशन दाखवायचे आहे 1/6. तर पहा, त्याचं सोल्युशन कशा पद्धतीने तयार होईल. तर कंपॅरिझन केलेलं आहे किशोरच्या वयाचं विवेकच्या वयाशी. म्हणजे आपल्याला अगोदर किशोरचं वय माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण घेऊ प्रेझेंट एज ऑफ किशोर. किशोरचं वय घेऊ आपण x year. त्याच्यामुळं आपल्याला कंडिशन अशी आहे की विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. म्हणजे किशोरपेक्षा विवेकचं वय 5 वर्षांनी आपल्याला जास्त घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, प्रेझेंट एज ऑफ विवेक इक्वल टू x + 5 year. अशा पद्धतीने दोघांचे आजचे वय आपल्याला मिळालेले आहे. परंतु कंडिशन काय आहे, सम ऑफ एज ऑफ देअर रेसिप्रोकल्स. त्यांचे जे काही आपण एज मानलेले आहेत त्या एजचा आपल्याला रेसिप्रोकल्स घ्यायचा आहे आणि त्या रेसिप्रोकल्सचे ॲडिशन 1/6 मानायचे आहे. तर पहा, मग आता आपण देअर रेसिप्रोकल्स दोन्हीचे पण रेसिप्रोकल्स लिहून घेऊ. आर आता एक्सचा रेसिप्रोकल्स होणार 1/x अँड x + 5 चा रेसिप्रोकल्स होणार 1/x + 5. असे दोन रेसिप्रोकल्स मिळाले. आता या दोन्हीची आपल्याला ॲडिशन करायचे आणि ती ॲडिशन 1/6 दाखवायची आहे. तर मग काय इक्वेशन तयार होईल पहा आपलं, 1/x + 1/x + 5 इक्वल टू 1/6. अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. आता हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. तर या दोन्हीची ॲडिशन करायचे, परंतु डिनोमिनेटर डिफरंट आहे. डिफरंट डिनोमिनेटर असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या दोन्ही डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर पहा, डिनोमिनेटर टू डिनोमिनेटर मल्टिप्लिकेशन केलं तर ते x इन ब्रॅकेट x + 5. त्यानंतर या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, ते मिळेल आपल्याला x + 1 आणि नंतर दुसरं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, x × 1 + 1x इक्वल टू 1/6. आता x + x म्हणजे 2x + 5 बाय खालचं मल्टिप्लिकेशन केलं तर x × x x² प्लस x × 5 5x इक्वल टू 1/6. आता आपल्याला परत एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर अगोदर आता आपण 1 आणि x² + 5x याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर ते मिळेल आपल्याला x² + 5x इक्वल टू, आता हे सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 6 ने आपण 2x ला मल्टिप्लाय केलं, 12x प्लस 6 ने 5 ला मल्टिप्लाय केलं तर 30. आता हे इक्वेशन आपण व्यवस्थित मांडून घेऊ. x² + 5x 12x प्लसचे मायनस होतील आणि 30 पण प्लसचे -30 इक्वल टू 0. तर x² ला x² + 5 -30 -12 इक्वल टू -7x and -30 इक्वल टू 0. अशा पद्धतीचं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फॅक्टरायझेशनने सॉल्व करायचं आहे. 30ची असे दोन फॅक्टर शोधायचे आहेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 30
आणि सबट्रॅक्शन 7 आली पाहिजे. ते दोन फॅक्टर मिळतील पहा आपल्याला 10 and 3. 10 ला मायनस साइन, 3 ला प्लस साइन. -10 plus 3 -7 and 3 into 10 30. X square minus first factor 10x plus 3x minus 30 equal to 0. ग्रुपिंग करून घेऊ. पहिल्या ग्रुप मधून कॉमन निघेल x, ब्रॅकेट मध्ये x minus 10. दुसऱ्या ग्रुप मधून कॉमन निघेल 3. 3 ने डिवाइड जर केलं तर ब्रॅकेट मिळेल आपल्याला x minus 10 equal to 0. हे दोन ब्रॅकेट सेम आहेत. x minus 10 and other bracket x plus 3 equal to 0. आता ब्रॅकेट सॉल्व करू आपण. x minus 10 equal to 0 and x plus 3 equal to 0. और लिहू या ठिकाणी. आता हा सॉल्व केला तर x equal to 10 मिळते आणि हा ब्रॅकेट सॉल्व केला तर x equal to -3. मायनस किंमत आपल्याला उपयोगाची येणार नाही, म्हणजे x equal to 10 मिळाला आपल्याला. आणि x काय मानलं होतं आपण, तर प्रेझेंट एज ऑफ किशोर. किशोरचं वय आपल्याला 10 इयर मिळते आणि त्याच्यापेक्षा विवेक 5 वर्षांनी ओल्डर सांगितलं होता. तर प्रेझेंट एज ऑफ विवेक म्हणजे 10 + 5 15. अशा पद्धतीने दोघांचे वय मिळते. आन्सर लिहू आपण. प्रेझेंट एज ऑफ किशोर 10 year and present age of Vivek equal to 15 year. अशा पद्धतीने एक्झाम्पल आपलं सॉल्व होतं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे. सुयश स्कोर्ड 10 marks more in second test that in the first test. म्हणजे सुयशला सेकंड टेस्ट मध्ये 10 मार्क जास्त मिळालेले आहेत पहिल्या टेस्ट पेक्षा. and 5 times the score of the second test. म्हणजे सेकंड टेस्टला जे काय मार्क मिळाले त्याचे आपण जर 5 टाइम्स केलं तर काय मिळते, इज द सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. ती कशाच्या बरोबर येते, तर स्क्वेअर ऑफ फर्स्ट टेस्ट. पहिल्या टेस्टमध्ये जेवढे मार्क मिळाले त्यांचा वर्ग आणि दुसऱ्या टेस्टमध्ये मिळालेल्या मार्काची 5 टाइम्स हे दोन्ही इक्वल आहेत. तर त्याला फर्स्ट टेस्टमध्ये किती मार्क मिळाले असते. एक्झाम्पल परत एकदा लक्ष द्या, थोडं मोठं एक्झाम्पल आहे. त्याला सेकंड टेस्टमध्ये 10 मार्क्स मोर दॅन म्हणजे जास्त मिळालेले फर्स्ट टेस्टपेक्षा. म्हणजे तुम्हाला फर्स्ट टेस्टचे मार्क मानावं लागतील x, सेकंड टेस्टचे तयार होतील x + 10. आणि त्यानंतरची कंडिशन आहे की 5 टाइम्स ऑफ द स्कोर इन सेकंड टेस्ट. म्हणजे तुम्हाला जे काही सेकंड टेस्टचे मार्क आपले x + 10 असतील त्याची 5 टाइम्स करावं लागेल आणि ती इक्वल दाखवावं लागेल कशाच्या, स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. तर पाहता आपण सोडून घेऊ. लेट स्कोर इन फर्स्ट टेस्ट इक्वल टू x. समजा x मार्क त्याला फर्स्ट टेस्ट मध्ये मिळाले. सो स्कोर इन सेकंड टेस्ट इक्वल टू x + 10. 10 मार्क्स मोर नाही होते त्याच्यामुळे इथे x + 10 झाले. आता कंडिशन असेल 5 टाइम्स द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट. 5 पट करायची आपल्याला, म्हणजे 5 ने गुणायचे x + 10 ला आणि इक्वल दाखवायचे कशाच्या, द स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्टला x आहे त्याचा स्क्वेअर केला तर x². म्हणजे पहिल्या टेस्टचा स्क्वेअर इक्वल टू 5 टाइम्स ऑफ स्कोर ऑफ सेकंड टेस्ट. आता इक्वेशन आपण सोडून घेऊ. x² इक्वल टू 5 × x 5x प्लस 5 × 10 50. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर लिहिले तर तयार होईल x² - 5x - 50 इक्वल टू 0.
आता 50 ची सबट्रॅक्शन 5 येणार आहे. दोन फॅक्टर शोधायचे आहेत आपल्याला. 10 आपल्याकडे 10 अँड 5. 10 ला मायनस साइन येईल, 5 ला प्लस. 10 5 चा 50 अँड मायनस 10 प्लस 5 इक्वल टू -5. आता आपण मिडल टर्म स्प्लिटिंग करू. x स्क्वेअर मायनस 10x प्लस 5x मायनस 50 इक्वल टू 0. ग्रुपिंग करून जर कॉमन काढलं तर x कॉमन निघतंय. ब्रॅकेटमध्ये x मायनस 10. आता हे मेथड आपल्याला पूर्ण माहिती झालेली आहे, त्याच्यामुळे थोडंसं फास्टमध्ये घेऊ आपण. प्लस 5 कॉमन इन ब्रॅकेट x मायनस 10 इक्वल टू 0. या दोन ब्रॅकेट पैकी x मायनस 10 अदर ब्रॅकेट x प्लस 5 इक्वल टू 0. ब्रॅकेट सॉल्व करू. आता x मायनस 10 इक्वल टू 0 और x plus 5 equal to 0, x equal to 10 and x equal to -5. अशा पद्धतीने दोन सोल्युशन आल्यानंतर मार्क हे निगेटिव्ह मध्ये नसतील, मार्क पॉझिटिव्ह मध्ये, म्हणजे 10 मार्क्स. म्हणजे आपल्याला काय विचारलं होतं, फाइंड ही स्कोर इन फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्ट मध्ये स्कोर आपण x घेतला होता आणि x ची व्हॅल्यू आपल्याला 10 मिळालेली आहे. म्हणजे आपल्याला देता येईल स्कोर in first test is 10 mark. म्हणजे पहिल्या टेस्ट मध्ये त्याला 10 मार्क मिळाले होते. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 6 मी बोर्डवर लिहिलेला नाही, मी तुम्हाला तो वाचून स्पष्टीकरण सांगतो, कारण मोठा क्वेश्चन असल्यामुळे आणि बोर्डवर जागेची अडचण असल्यामुळे क्वेश्चन लिहिलेलं नाही. तरी तुम्ही क्वेश्चन समजून घेताना प्रत्यक्ष पुस्तक समोर ठेवा. क्वेश्चन अशा पद्धतीने पहा. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस मेकिंग इन अर्थन पॉट. मिस्टर कासम नावाच्या व्यक्तीने एक अर्थन पॉट म्हणजे मातीची भांडी तयार करण्याचा एक व्यवसाय सुरू केलेला आहे. आता काय आहे त्याच्यामध्ये कंडिशन आहे, शी मेक सर्टन नंबर ऑफ पॉट इन डेली बेसिस. तो दररोज काही प्रकारची भांडी तयार करतो. आता ते किती तयार करतो हे काय दिलेलं नाही, परंतु डेली बेसिस म्हणजे रोजची रोज तो भांडी तयार करतो. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 more than 10 times टोटल नंबर ऑफ पॉट. आता त्याच्या प्रत्येक भांड्याची जी किंमत आहे ती किंमत त्यांनी सांगितलेली आहे ₹40 more than 10 times टोटल पॉट. म्हणजे तो दिवसात जेवढे भांडे बनवतो त्याच्या 10 पटीपेक्षा ₹40 जास्त एका भांड्याची किंमत आहे. तर आपल्याला पुढे काय माहिती दिलेली आहे पहा. She make in one day. If production cost of all pots are per day is ₹600. आणि त्याचे काही जेवढे भांड्याचे तो प्रोडक्शन करतो त्याची मिळून सगळी किंमत दिवसभराच्या भांड्याची ₹600 होते. तर आपल्याला काय फाइंड करायचे आहे, फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ द वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक पर डे. तर प्रत्येकची किंमत किती आणि तो दिवसात एकूण किती भांडे बनवतो. आता किंमत आपल्याला कंपॅरिझन केलेली आहे भांड्याच्या एकूण संख्येशी. म्हणजे आपल्याला तो दिवसभरात किती भांडे बनवतो ही किंमत x घ्यावा लागेल आणि त्याच्यावरून एका भांड्याची किंमत तयार होईल. तर पहा, सुरुवातीला आपण घेऊया आन्सर तयार करताना. Number of pots. Let number of pots he make in one day. म्हणजे दिवसाला तो किती भांडे बनवतो तो त्याची संख्या घेऊ आपण x. दिवसाला तो x भांडे बनवतो. एका दिवसात त्याने x भांडे बनवले. तर प्रत्येक भांड्याची किंमतीची जी कंडिशन आहे ती अशी सांगितलेली आहे ₹40 more than 10 times of daily basis making is pot. तो प्रत्येक दिवशी जेवढे भांडे बनवतो तेवढ्या भांड्याच्या संख्येच्या 10 पटीपेक्षा 40ने जास्त एका भांड्याची किंमत आहे. म्हणजे काय किंमत तयार होईल पहा, कॉस्ट ऑफ
1 pot इक्वल टू, आता एकूण भांडे x बनवतो म्हणजे त्याचे 10 टाइम्स केलं तर होतील 10x आणि मोर दॅन ₹40 म्हणजे याच्यापेक्षा 40 रुपये जास्त म्हणजे 10x प्लस 40. आता दिवसभरात x भांडे बनवतो आणि प्रत्येक भांड्याची किंमत तयार झालेली आपल्याकडे 10x प्लस 40. आता याचे एकूण रुपये किती तयार होते दिवसभरातल्या भांड्याचे ते आपल्याला दिलेले एक्झाम्पल मध्ये की याचं डेली इन्कम हे 600 रुपये म्हणजे ते x भांडे बनवले आणि 10x प्लस 40 या दराने जर त्याने विकले तर त्याला 600 रुपये मिळतात. मग आता भांड्याची संख्या आणि एका भांड्याचा दर याचा आपल्याला गुणाकार करावा लागेल म्हणजे आपल्याला टोटल भांड्याची किंमत मिळेल. म्हणून आपण इथं कंडिशन नुसार लिहू x इंटू 10x प्लस 40 इक्वल टू 600. ही भांड्याची संख्या एका भांड्याची किंमत ह्या दोन्हीचा मिळून गुणाकार बरोबर एकूण आलेली किंमत. आता x ने मल्टिप्लाय केले 10x ला तर 10x स्क्वेअर प्लस x ने 40 ला मल्टिप्लाय केलं तर 40x आणि 600 या ठिकाणी साइड बदलल्यामुळे मायनस होईल. आता या तिन्ही नंबरचं व्हेरिफिकेशन केलं तर इथे 10 ने डिवाइड आहेत नंबर म्हणून इथे वापरून डिवाइडिंग बाय 10. 10 ने डिवाइड केले 10 ला x स्क्वेअर 40 डिवाइडेड 10 4x and 600 divided 10 60 equal to 0. अशा पद्धतीचं सिंपल क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झाले. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आता सॉल्व्ह करू आपण. 60 ची सबट्रॅक्शन 4 येणार आहे. दोन फॅक्टर शोधायचे आहेत आपल्याला म्हणजे 10 and 6. 10 ला प्लस साइन 6 ला मायनस साइन x स्क्वेअर प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपण दोन फॅक्टर लिहिल्यानंतर याची ग्रुपिंग करू आणि ग्रुपिंग केल्यानंतर x कॉमन घेऊ फॅक्टर x प्लस 10 ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहतील मायनस 6 कॉमन घेऊ x प्लस 10 ब्रॅकेट मध्ये शिल्लक आहे दोन ब्रॅकेट पैकी एक ब्रॅकेट घेऊ x प्लस 10 आणि सेकंड ब्रॅकेट घेऊ x मायनस 6 इक्वल टू 0 आणि हे सॉल्व करू x प्लस 10 इक्वल टू 0 और x minus 6 equal to 0. x equal to minus 10 प्लस चे मायनस झाले आणि मायनस चे प्लस होतील x equal to 6. आता या पद्धतीने आपल्याला दोन फॅक्टर मिळालेत म्हणजे x ही किंमत x ची 6 ही किंमत योग्य आहे मायनस 10 किंमत असू शकत नाही. म्हणजे प्रत्येक दिवशी तो किती भांडे तयार करतो तर 6 भांडे तयार होते. मग आता आपल्याला प्रत्येक दिवशी तयार केलेल्या भांड्याची संख्या मिळाली. आता प्रत्येक भांड्याची जर किंमत मिळलं तर आपल्याला 10x प्लस 40 मध्ये 6 सबस्टिट्यूट करावं लागते. पहा मग आता आपण इथं त्याची भांड्याची किंमत पण काढू. तर सुरुवातीला लिहू आपण नंबर ऑफ पॉट्स ही मेक इन 1 डे. प्रत्येक दिवशी तो किती भांडे बनवतो तर 6 भांडे बनवतो. आता त्याची कॉस्ट ऑफ 1 पॉट किती तयार होईल एका भांड्याची किंमत कॉस्ट ऑफ 1 पॉट आपली किंमत तयार झाली 10x प्लस 40. तर या ठिकाणी x ची किंमत सबस्टिट्यूट करू आपण 10 into 6 प्लस 40 10 into 6 60 प्लस 40 इक्वल टू 100 म्हणजे प्रत्येक भांड्याची किंमत 100 रुपीज आहे आणि तिची